नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधारबद्दल काय विशेष माहिती. सध्या दिव्यांगांना 2500 रुपये पेन्शन मिळत आहे आणि दिव्यांग व्यतिरिक्त जेवढे पण संजय गांधी निराधार अंतर्गत येतात त्यांना 1500 रुपये पेन्शन मिळत आहे. काही चॅनल्स आणि काही आपल्याला संचार माध्यमातून आपल्याला माहीत पडते की ही पेन्शन वाढत आहे म्हणून. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 6 मार्च 2026ला CM देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे बजेट घोषित केलं आहे महाराष्ट्र राज्याचे, तर त्यानुसार त्यांनी बजेटमध्ये काही पण चेंज केलेला नाही आहे. त्यांना दिव्यांगांना त्यांनी 2500 रुपये दिलेले आहे आणि दिव्यांग व्यतिरिक्त असलेले संजय गांधी निराधार योजनेचे पात्र उमेदवार त्यांना 1500 रुपये ते फिक्स केलेलं आहे. ते निर्धारित रक्कम आहे, ती रक्कम बदलणार नाही. इंडियन गॅजेट अनुसार जर काही चेंजेस झाले तर ही रक्कम बदलू शकते, अन्यथा ही रक्कम बदलण्याची काहीही गुंजाईश नाही. आणि ही जी अट आहे ही मार्च ते एप्रिल 2027पर्यंत राहणार. म्हणजे नेक्स्टचे बजेट येणार, म्हणजे 2026चा बजेट जर झाला आणि 2027ला जेव्हा ते नवीन बजेट पेश करणार, तर होऊ शकते की तेव्हा जेव्हा ते नवीन बजेट ठेवणार विधिमंडळात, तर ती पेन्शन वाढू शकते. अन्यथा पेन्शन वाढण्याची काहीही अशी वाटत नाही आहे की पेन्शन वाढू शकते म्हणून. म्हणजे दिव्यांग व्यतिरिक्त दिव्यांगांना तर 2500 रुपये आहे. आणि बच्चू कडू साहेब हे फार लढा देत आहे आपल्या दिव्यांगासाठी, निराधारासाठी. तर काही फेरबदल सरकारमध्ये होऊ शकतो, परंतु सध्या काही फेरबदलची काही गुंजाईश वाटत नाही आहे. आणि असं वाटत पण नाही आहे की पेन्शन वाढेल म्हणून, कारण सरकार ऑलरेडी लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, अजून विविध योजना राबवत आहे. तर सरकारवर रेव्हन्यूचा फार बोज आहे. त्यानुसार होऊ शकते की पेन्शन आपल्या दिव्यांग व्यतिरिक्त जे निराधार योजनेनंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना भेटू शकत नाही, असं होऊ शकते. आणि एक गोष्ट अजून इथं, आपल्याकडे जेवढे पण अविवाहित महिला 36 वर्षावरील ते पण पात्र आहे, त्यांना पण ॲप्लिकेशन करायला सांगा. तुमच्या आजूबाजूला कोणी असणार तर त्यांना सांगा. 36 वर्ष अविवाहित महिला, विधवांना पेन्शन तर भेटतेच आणि घटस्फोटी त्यांना पण भेटते, पण अविवाहित महिला यांच्या हे पण पात्र आहे संजय गांधी निराधार योजनेबद्दल. ठीक आहे, तर त्यांनी पण तलाठी कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावे. आणि ही पेन्शन जी आहे ही 1500 फिक्सच आहे आणि दिव्यांगांना 2500 रुपये ती दर महिन्याला देण्यात येतेच आहे. तर आता तुम्ही दिव्यांग पोर्टलचा यूज करा. त्या पोर्टलमध्ये परमनंट डॉक्युमेंट अपलोड करा. हे फार फायदेमंद आहे आपल्यासाठी. आणि स्वच्छ राहा, सुरक्षित राहा आणि माझ्या चॅनलला नीट बघत राहा. धन्यवाद आपलं.